करू स्टार्ट? Yes, yes. वेलकम. सगळ्या मुलांचं या इंग्रजीच्या तासामध्ये सगळ्यांचं स्वागत. स्कूल इज क्लोज बट एज्युकेशन इज कंटिन्यू. एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह. म्हणजे शाळा बंद पण शिक्षण चालू ह्या उपक्रमाअंतर्गत सगळ्यांचं ह्या इंग्रजीच्या तासाला सर्व मुलांचं आणि पालकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. मी मिसेस जयश्री संजय माने, श्रीरामकृष्ण शिक्षण मंडळ बालनिकेतन प्राथमिक विद्यालय कांदिवली वेस्ट. Today's date is 8 July 2021, स्टँडर्ड 3rd. आणि आजचा टॉपिक आहे ऍक्टिव्हिटी. आता मराठीच्या तासाला बघा बरं, तुम्ही छानपैकी कविता ऐकली आणि काय केलं, वासाची किंमत ही चित्रकथा पण बाईंनी खूप छान सांगितली, हो की नाही? तर आता आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या इंग्रजीच्या तासामध्ये बघणार आहोत. आता पहिली ऍक्टिव्हिटी काय आहे? आता ऍक्टिव्हिटी म्हणजे काय माहितीये का? तर वेगवेगळ्या कृती आपण ह्या तासामध्ये करणार आहोत. तर आता कोणकोणत्या कृती आहेत? आता इथे पहिलीच सूचना मी दिली आहे बघा. काय दिलंय बरं? आता इथे ना ह्या इंग्रजीच्या तासामध्ये एक काम करायचं. मराठीचं तर आपण कसंही म्हणजे छानपैकी बसून तर ऐकायचंच आहे, पण आपली मराठी ही पहिली भाषा असल्यामुळे आपण सहजतेने काय करतो, ऐकतो आणि आपल्याला ती कळते. पण इंग्रजीचं आहे, इंग्रजी कसं आपण नव्याने शिकतोय आता, त्याच्यामुळे ही इंग्रजी शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ, त्याचे उच्चार हे आपल्याला काय करावे लागतात, लक्षपूर्वक ऐकावे लागतात आणि त्याचे अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतात. आता इथे ही पहिली सूचना काय आहे? लिसन केअरफुली, ऑब्झर्व केअरफुली अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. एक सेकंड. काय लिहिली सूचना? ऐका बरं. लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐका. ऑब्झर्व केअरफुली, लक्षपूर्वक निरीक्षण करा. अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स, आणि त्या सूचनेप्रमाणे ती सूचना फॉलो करा. ऍक्टिव्हिटी टाइम. बघा बरं, हा कोण आहे? एक मुलगा आहे आणि ह्या मुलाचं नाव आहे गौरांग. तुमचाच मित्र आहे. तर तो काय करतोय बघा बरं. स्टँड अप. काय केलं त्याने? काय केलं? लक्ष आहे सगळ्यांचं. प्लीज स्टँड अप. आता ह्याच्याप्रमाणे तुम्हीही घरात बसून आता कृती केली तरी चालेल. प्लीज स्टँड अप म्हणजे काय केलं? तो उठला. प्लीज स्टँड अप. प्लीज सिट डाऊन. आता काय केलं त्याने? बसला. म्हणजे इथे इथे टीचर पण बघा काय म्हणते मुलांना, प्लीज स्टँड अप म्हणजे सगळ्यांनी उभे राहा. मग हा पण उभा राहिलाय. आता उभा राहिलेला आता टीचर, छान, काही मुलं मस्त करतायत. प्लीज स्टँड अप करा बरं. स्टँड अप. प्लीज सिट डाऊन. प्लीज सिट डाऊन. व्हेरी गुड. आता बघा काय करतोय तो. टर्न अराउंड.
ही वेगळी सूचना आहे. टर्न अराउंड. आता इथे टीचर पण मुलांना म्हणते टर्न अराउंड म्हणजे काय? वळा. Please hop on one leg. ही वेगळी सूचना आहे. प्लीज हॉप ऑन वन लेग. प्लीज हॉप ऑन वन लेग म्हणजे एका पायावर उडी मारायची. मारून दाखवा एका पायावर उडी. प्लीज हॉप ऑन वन लेग. आपल्याला या तासाला ऍक्टिव्हिटी करायची आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घ्यायचा आहे. करा. आता दुसरी काय आहे ऍक्टिव्हिटी बघा. Hop on two legs. व्हेरी गुड. काय दिलंय? हॉप ऑन टू लेग्स म्हणजे आता 2 पायावर उड्या मारायच्या. हॉप ऑन टू लेग्स. आता ह्या सूचना साध्या आहेत, त्या तुम्हाला कळल्यात आणि केलेल्या सुद्धा आहेत, बरोबर. आता अजून काही सूचना आपल्याला. सूचनेचं एक गाणं इथे आणि या गाण्याचं नाव आहे सोनू मोनू. आता याच्यामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत आपण बघूया. इथे ह्या चित्रामध्ये ही मुलगी दिसते ना सोनू आणि हा मुलगा आहे मोनू. हे काय करतायत बरं? कोणकोणती कृती करतायत? सोनू मोनू टर्न अराउंड. टर्न अराउंड आपण केलं ना. सोनू मोनू टर्न अराउंड. सोनू मोनू टच द ग्राउंड. सोनू मोनू टर्न अराउंड. सोनू मोनू टच द ग्राउंड म्हणजे काय? सोनू मोनू असे वळा स्वतःभोवती आणि सोनू मोनू टच द ग्राउंड म्हणजे जमिनीला हात लावा. सगळ्यांनी करायची आहे ही कृती. पुढे सोनू मोनूला काय सांगितलंय? सोनू मोनू रन ऑन दी स्पॉट. इथे वेगळी कृती सांगितली आहे. रन ऑन दी स्पॉट म्हणजे तुमच्या जागेवरच तुम्ही धावायचंय. सोनू मोनू रन ऑन दी स्पॉट. सोनू मोनू जम्प ऑन दी स्पॉट. जम्प ऑन दी स्पॉट म्हणजे काय? उड्या मारायच्या. रन ऑन दी स्पॉट धावायचं, धावण्याची क्रिया करायची आणि जम्प ऑन दी स्पॉट उड्या मारायच्या. पुढे बघा. सोनू मोनू स्ट्रेच युअर आर्म्स. आता स्ट्रेच युअर आर्म्स म्हणजे काय? असे हात काय करायचे? पूर्ण स्ट्रेच करायचे, एकदम ताठ करायचे. आपण आळस देताना कसा करतो? करत. स्ट्रेच युअर आर्म्स. सोनू मोनू स्ट्रेच युअर आर्म्स. सोनू मोनू शेक युअर हँड्स. शेक म्हणजे हलवा, सगळ्यांनी हात हलवायचे. सोनू मोनू शेक युअर हँड्स. आता काय करायला सांगितलंय सोनू मोनूला बघा. सोनू मोनू पुट ऑफ द लाईट. सोनू मोनू पुट ऑफ द लाईट. सोनू मोनू से गुड नाईट. सोनू मोनू से गुड नाईट. सोनू मोनूने ऍक्टिव्हिटी केल्या. पुट ऑफ द लाईट म्हणजे लाईट बंद केली आणि गुड नाईट म्हणून काय केलं? झोपले. ठीक आहे. आता ह्याच्यातून पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, वेगवेगळ्या कृती तुम्हाला कळल्याच आहे. आता पुढे बघूया आपण कोणती बरं पुढची ऍक्टिव्हिटी आहे. आता मला सांगेल की ह्या चित्रामध्ये काय दिसतंय, कोण सांगेल बरं? पुढची ऍक्टिव्हिटी आहे. एक सेकंड. सेकंड.
दुर्वा, दुर्वा घाणेकर आहे दुर्वा? स्वर, स्वर सांग मला. स्वराचा हात वर आहे. आई आणि मुलगी आहे. हा, आई आणि मुलगी. ही मुलगी काय म्हणत असेल तिला, आईला? आई आई. आई आई. काय आई आई? म्हणजे मम्मी. बघूया आपण काय म्हणते. आई आई, मी पावसात खेळायला जाऊ का? हा, व्हेरी गुड. लेट्स स्पीक. आता ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण बोलायला शिकणार आहोत. तर ह्या मुलीचं नाव आहे स्नेहल आणि ती आईला काय म्हणते बघा. आता तू मराठीत बोललीस ना, आई मी खेळायला जाऊ का? तर इथे इंग्लिश मध्ये ती काय म्हणाली असेल? स्नेहल सेज, आई आय वॉन्ट टू गो आउट. काय म्हणते आई? आईला ती स्नेहल, आई आय वॉन्ट टू गो आउट. मदर सेज, काय म्हणते आई? इट्स रेनिंग, डू यू वॉन्ट टू गो? इट्स रेनिंग, डू यू वॉन्ट टू गो? म्हणजे बाहेर पाऊस आहे, तरी तुला जायचंय? मग स्नेहल सेज, येस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. काय म्हणाली ती? तरी तिला पावसात जायचंय. ती म्हणते, येस आई, आय वॉन्ट टू प्ले इन द रेन. मदर से, यू विल गेट वेट. पावसात तू भिजशील. तरी स्नेहल काय म्हणते बघा, येस आई, बट आय वॉन्ट टू एन्जॉय द रेन. तरी सुद्धा मला पावसात काय करायची आहे? मजा करायची आहे. बघा, आता आपण मराठीत आपल्याला येतं, पण त्याच मराठीचे ही वाक्य इंग्रजीमध्ये आपण कसे बोलतो, तर याच्यातून आपल्याला चांगलं कळणार आहे. मग मदर काय म्हणाली असेल बघा. मदर सेज, गो अहेड, आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. गो अहेड, आय विल फिनिश माय वर्क अँड जॉईन यू. आता आईने स्नेहलला जाण्याची परवानगी दिली. मग हा कोण आहे बरं चित्रात? कोण सांगेल? सिमरन सांग बरं. सिमरन सांग बाळा. सिमरन, हा, तुला सांग. पोरगी पोरगे दोन मुली. काय? लहान मुली. मुला मुली. हा स्नेहलचा भाऊ आहे. मग आता स्नेहलला आईने परवानगी दिली पावसात जायला. मग हा चिंटू पण काय म्हणतोय? बघूया काय म्हणतोय. चिंटू सेज, आई, एक सेकंड, आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? चिंटू से, आई आय वॉन्ट टू प्ले इन द रेन टू. मे आय गो? मदर से, येस चिंटू यू मे. म्हणजे आईने ह्याला सुद्धा काय केलीये? परवानगी दिलेली आहे. कारण ती त्याची बहीण गेली खेळायला आणि त्याला आई जायचं होतं आणि म्हणून तो आईला विचारून काय केलं? पावसात गेला. तर अशा पद्धतीने आपण इथे लेट्स स्पीक म्हणजे काही वाक्य जी सोपी आहेत ती आपण इंग्रजीत बघितली. आता दुसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये काय बघणार आहोत? लिसन अँड रिपीट. आता बघा, व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? तुम्हाला काय करायचंय? व्हॉट डू यू वॉन्ट टू डू? आय वॉन्ट टू गो आउट. आय वॉन्ट टू गो आउट. I want to play. I want to play. I want to enjoy the rain. What do you want to do?
काय करायचंय तुम्हाला? आता काही मुलांना टीव्ही बघायचंय, तर ही मुलं काय म्हणतील? आय वॉन्ट टू वॉच टीव्ही. आय वॉन्ट टू वॉच टीव्ही. काही मुलांना पुस्तक वाचायचंय, तर इथे काय म्हणतील? आय वॉन्ट टू रीड अ बुक. आय वॉन्ट टू रीड अ बुक. लिसन केअरफुली. आता इथे तुम्हाला लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐकायचंय. व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? हे काय आहे? इट्स अ पेन. हे पेन आहे. हाऊ विल यू स्पेल इट? याची स्पेलिंग आपण काय कशी लिहिणार? P-E-N. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी अगोदर काय केलं? चित्र दाखवलं. हे काय आहे? व्हॉट इज इट? इट्स अ पेन. हाऊ विल यू स्पेल इट? P-E-N. P-E-N. पेन. आता मला पुढे सांगायचं आहे. अश्विनी बिवसाने. अश्विनी सांग, व्हॉट इज इट? अश्विनी. कुणाल. कुणाल सांग, व्हॉट इज इट? हा, पण काय इथे काय लिहिलंय? व्हॉट इज इट? इट्स अ पेन्सिल. इट्स अ पेन्सिल. आपण पेन्सिल नाही बोलायचं. हा, इट्स अ पेन्सिल. बाळासाहेब. बाळासाहेब कोण आहे? त्याने सांगा बरं. हाऊ विल यू स्पेल इट? हाऊ विल यू स्पेल इट? P-E-N-C-I-L. व्हेरी गुड. P-E-N-C-I-L. व्हेरी गुड. आता इथे ह्या ना तुम्हाला पेन, पेन्सिल ह्या स्पेलिंग माहिती आहेत, पण इथे आपण चित्र बघितलं तर हे काय आहे? हे कशाचं चित्र आहे? आणि ह्याची स्पेलिंग काय आहे? हे आपण मराठीत म्हणतो ना. मग ह्या साध्या साध्या जे मराठीमध्ये जे प्रश्न विचारतो, तर त्याच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणती वाक्य बोलतो किंवा बोलू शकतो, त्याच्यासाठी आपण इथे काय करतोय? प्रयत्न करतोय किंवा त्याचा अभ्यास करतोय आपण. आता इथे मराठीत बोलतो आपण, हे काय आहे? तर आपण इथे काय म्हणणार आहोत? व्हॉट इज इट? मग इट्स अ पेन्सिल. पेन्सिल सगळ्यांना माहिती आहे. इट्स अ पेन्सिल. हाऊ विल यू स्पेल इट? ह्याची स्पेलिंग काय आहे? P-E-N-C-I-L. पेन्सिल. प्राची पाटील. प्राची. Yes, teacher. हा, व्हॉट इज इट? It's a eraser. इट्स अ. Eraser. व्हेरी गुड. इट्स अ इरेझर. छान. हाऊ विल यू स्पेल इट? E-R-A-S-E-R. व्हेरी गुड. छान. E-R-A-S-E-R. इरेझर. आराध्या कदम. आराध्या कदम. Ha, teacher. व्हॉट इज इट? Scale. स्केल. इथे काय लिहिलंय? वाचू शकशील तू? इट्स अ ruler. It's a Ruler. ruler. How will you spell it? How will you spell it?
हा शब्द कसा लिहितात? हाऊ विल यू स्पेल इट? मेहेक, मेहेक सांग बाळा, त्याची स्पेलिंग वाच. मेहेकला अनम्यूट केलंय. श्रुती, श्रुती. Yes, teacher. हा, स्पेलिंग वाच. हाऊ विल यू स्पेल इट? RULER. Ruler. RUL, यल नाही, RULER, RULER, रुलर. व्हेरी गुड. आनंदी धनगर. आनंदी, व्हॉट इज इट? आनंदी, हँड रेज होता तुझा, सांग. ओके. प्रतीक्षा, व्हॉट इज इट? Yes, madam. व्हॉट इज इट? बोला रे. मामा नाव बोला रे. इट्स अ शार्पनर. बोल, इट्स अ शार्पनर. जो मामा रोहिणी चव्हाण. मीटिंग रोहिणी. Yes, teacher. हाऊ विल यू स्पेल इट? It's a sharpener. हा, व्हॉट इज इट? इट्स अ शार्पनर. अँड हाऊ विल यू स्पेल इट? सांग बरं. SHARPENER. हा, तू बरोबर वाचलं, पण यस, चा उच्चार नाही करायचा. यल, यस नाही. SHARPENER, शार्पनर. हाऊ विल यू स्पेल इट? SHA. हा, वाच. SHARPENER. इथे पण यन बोलली. एन. बरोबर. NER. व्हेरी गुड. योगेश गजेंद्र. योगेश गजेंद्र. Yes, teacher. व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? Read the sentence. Okay. Shravan Yadav. What is it? Book. Huh? Yes. What is it? It's a Book. book. It's a book. Very good. How will you spell it? BOOK. बरोबर. Very nice. Good. BOOK. Book. छान. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 क्वेश्चन्स इंग्लिश मध्ये 2 वाक्य कळले की व्हॉट इज इट हे काय आहे आणि हाऊ विल यू स्पेल इट ह्याची स्पेलिंग कशी लिहितो. आता हे शब्द जे आहेत ना ते सोपे आहेत सगळे, कारण ते तुम्ही नेहमी वापरता आणि हे आपले 1ली 2रीला झालेलेच आहेत. पण इथे आपल्याला थोडे थोडे काय करायचं, आता इंग्रजी बोलायला साधी साधी वाक्य शिकणार आहोत. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण ह्या वाक्यांचा सतत सराव करायचा. आता पुढची ऍक्टिव्हिटी बघूया आपण. लेट्स लर्न. बघा ही सूचना मी वाचते. लेट्स लर्न 2-3 letter words. Let's learn 2-3 letter words.
विजय घारगे. विजय. R teacher. हा, वाचू शकशील हे शब्द? O. हा, वाच. In. Of. It. On. Of. हम्म, Or. हम्म, At. M. N. हा 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 पहिला शब्द काय वाचला तू? In. इन. आणि हा दुसरा काय वाचला? If. इफ. हा, आता इथे बघा आय एन आहे. आय एन. इन. आय लिहिलंय आणि उच्चार काय आहे? उच्चाराकडे लक्ष द्या. कधी कधी काय होतं माहितीये, काही अक्षरांचे उच्चार तसेच असतात आणि काही अक्षरांचे उच्चार वेगळे आहेत. त्याच्यामुळे आपण कोणत्या अक्षराला कोणता उच्चार आहे किंवा कोणता आवाज आहे ते लक्ष आपण द्यायचं आणि लक्षपूर्वक वाचायचंय. आता इथे इन, न, एन आहे म्हणून न बोललो, पण इथे काय आहे? कोणतं अक्षर आहे? आय आहे. आय. मग आपण आयन नाही, इन. आयचा उच्चार ई होतो, इन. आय एफ. एफचा उच्चार फ आहे म्हणून इफ. हा, म्हणजे आयचा उच्चार हा ई होतो, हे लक्षात ठेवा. आय टी. इट. इन. इफ. इट. आता हा शब्द ऑन. ओ आहे म्हणून ओन नाही बोलत आपण. ओचा उच्चार काय होतो? ऑ. ऑन. ओ एफ. ऑफ. ओ आर. ऑर. ए टी. ए टी अट होत नाही, तर ए चा उच्चार होतो ऍ. ऍट. ए एम. एम. आणि ए एन. एन. ठीक आहे. म्हणजे इथे काही अक्षरांचे उच्चार, जशी अक्षरं दिसत आहेत तसा उच्चार होतो आणि काही अक्षरांचे उच्चार वेगळे होत आहेत. ते आपण हे लक्षपूर्वक जर आपण शब्दांचे उच्चार बघितले, ऐकले तर ते आपल्याला सरावाने येणार आहेत. आता इथे 3 अक्षरी शब्द, हे सुद्धा सोपे शब्द आहेत, पण त्याचा उच्चार आपण लक्षात घ्यायचंय, कारण नंतर मग मोठे शब्द वाचताना आपल्याला अवघड जाणार नाही. सिमरन नवसारे. सिमरन, हाँ. हे वाच वाला शब्द. CAT. Bat. CAT. Cat. Pot. 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 CUT. Pot. PEN. Pin. पिन नाही. आता बघा काय, हे सगळे शब्द बरोबर वाचले. इथे COT कॉट. ओचा उच्चार सांगितलं ना, इथे ऑ करायचा, ऑ. आणि सी चा पण उच्चार काय होतो? मागच्या पाठात सांगितलेलं, सी चा उच्चार क होतो. COT कॉट. पहिल्या शब्दापासून बघू आपण. BAT. इथे ए चा उच्चार आपण ऍ केलाय ना, मग इथे पण ऍच आहे बघा. BAT बॅट. CAT कॅट. POT पॉट. ओ चा उच्चार ऑ केला, जसं ऑन, ऑफ, ऑर, तसं POT पॉट. COT कॉट. इथे पण सी ला आपण क उच्चारलेला आहे, कॅट. इथे COT कॉट. आणि PEN, तू पिन वाचलं ना, तर इथे ई चा उच्चार ए होतो, ए. जरी हा ए दिसायला आहे ना, तरी ए चा उच्चार ए नाही होत, ऍ होतो. आणि इथे ई दिसायला आहे तरी ई चा उच्चार ए होतो, पेन. लक्षात आलं सिमरन? पेन. देवेंद्र. देवेंद्र, हा, हे शब्द वाच. Bat. Cat. Pot. Cat. Pin. Bin. Pin. Bin. Cat. Cat. ए बाळा, ही शेवटची लाईन वाचायची आहे. ही का? हा, ही. मी. कर्सर दिसतोय?
Me. मीन MEN. आणि Pin. Pin. Bin. Pin. Bin. Cat. Dad. हा बघ आता तू बघा आता तुझे उच्चार आणि माझ्या उच्चारामध्ये बदल बघा काय झालं ना तू. मी काय वाचते बघा MEN मेन. जसा हा पेन आहे की नाही पेन शब्द आपण मगाशीच बघितला. पेन सोपा आहे ना पेन लगेचच आपण बोलतो. मग पेन पीच्या ऐवजी इथे एम आहे MEN मेन. Main. PIN पीन. इथे ईचा उच्चार केला की नाही आयला लक्ष द्या. PIN पीन. BIN बीन. इथे प चा उच्चार प केलाय पीन. ब चा उच्चार ब केलाय बीन. आता इथे काय वाचलं CUB कब. आणि तू मगाशी काय वाचलं बघ बरं CUB कब. आता यू चा उच्चार इथे अ झालाय CUB कब आणि TUB टब. TUB टब. CUB कप TUB टब. लक्षात आलं. तर अशा ह्या साध्या साध्या शब्दांचं आपण ज्या वेळेला लक्षपूर्वक वाचन करतो ना त्यावेळेला मग आपल्याला मोठे शब्द सुद्धा सहजतेने वाचता येतात. आता इथे काय आहे रीड अलाउड. हा अर्णव अर्णव हा हे वाच बघा काय आहे. आपण शब्दांचं वाचन केलं. हा आता हे छोटं वाक्य तयार केलंय अ पिन. हे वाच. A pin in a bin. व्हेरी गुड. अ पिन इन अ बिन. आर्या 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 वाचते. शमिका शमिका Cat. काय CAT cat. नाही नाही हे पूर्ण वाक्य आहे अ कॅट. काय आहे अ O कॅट. cat. हा O आता cat. काय हा सेकंड सेंटेन्स वाच आता. O of cat. अ अ A फॅट O कॅट. O fat cat. अ फॅट कॅट. अ कॅट अ फॅट कॅट. व्हेरी गुड. आता हे सेंटेन्स वाचू शकशील. वाच बरं हे. विधी विधी वाच. हे लास्ट सेंटेन्स आहे ना हे वाच. A cat fat. A fat cat. A fat cat sat on a mat. हा अ फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. अ फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट. व्हेरी गुड. आता आपण मगाशी 2 अक्षरी 3 अक्षरी शब्दांचं वाचन केलं आणि ह्या शब्दांपासूनच ही छोटी छोटी पण वाक्य आपण काय करतो वाचू शकतो. आता इथे दुसरी एक सूचना दिली आहे बघा. आयडेंटिफाय द फॉलोइंग ऍक्शन. Identify the following actions and read the sentences. सांगा what are you doing?
आता तुम्ही याच्यासारखे ऍक्शन समजा करताय. व्हॉट आर यू डुईंग? आयडेंटिफाय द फॉलोइंग ऍक्शन्स. ऍक्शन्स ओळखायचे आणि रीड द सेंटेन्स. ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ऍक्शन ओळखायची अँड रीड द सेंटेन्स. कोण सांगेल हा ऍक्शन कोणती करतोय? पारस, पारस मेस्त्री. पारस, प्राजक्ता, प्राजक्ता आरेकर. प्राजक्ता, हो बाई. हा, रन. रन. बरोबर. मग हे सेंटेन्स वाच. सेंटेन्स वाचलं हे. आय रन. आय रन. व्हेरी गुड. समृद्धी, समृद्धी, समृद्धी. समजा ही ऍक्शन तू करते. व्हॉट आर यू डुईंग? काय म्हणणार तू? समृद्धी, तुझा माईक अनम्यूट कर ना. बरं. मधुरा, मधुरा. येस टीचर. हा, काय बरं? व्हॉट आर यू डुईंग? तो पळतोय. नाही. हे बघा, आता आपण ही कृती आपण स्वतः करतोय असं समजायचं. आय क्लीन. आय क्लीन. बघा, व्हॉट आर यू डुईंग? आय क्राय. व्हॉट आर यू डुईंग? आय लिसन. What are you doing? I climb. What are you doing? I walk. I dance. And I laugh. कळलं सगळ्यांना? चला, सगळ्यांना ऍक्टिव्हिटीज छान छान कळले आहेत. आता इथे आपण एक मस्तपैकी आता गोष्ट बघणार आहोत. हो, तर ते तुम्हाला 4 चित्र दाखवते. तर मला ह्या 4 चित्रांचं ह्याची ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तर मला सांगा बरं, थोडक्यात कोण सांगेल ही गोष्ट? हर्ष, हर्ष. वाघ आणि उंदराची गोष्ट आहे. हा, व्हेरी गुड. सिंह आणि उंदराची गोष्ट आहे. सांग आता, मग काय काय असेल ही गोष्ट? थोडक्यात सांग बरं. तुला जी गोष्ट माहिती ती सांग. येईल सांगता? सोहम, सोहम तू सांगू शकतो? सोहम, सोहम, हा सांग ही गोष्ट. चित्र दिलेली आहे तुम्हाला, चित्रानुसार गोष्ट पटकन सांगता येईल. मधुरा तू सांगते? यश, यश, बरं. देवेंद्र, देवेंद्र काय बाई? सांग ही गोष्ट. ही गोष्ट आहे. हा, वाघ झोपला होता. ए राजा, वाघ आहे? लायन आहे. लायन आहे. हा, सिंह. कधी येते ती पटकन सांग. सिंह झोपला होता. सिंहाच्या डोक्यावर
खेळत एक उंदीर सिंहाच्या डोक्यावर खेळत होता. सिंहाला जाग आला म्हणजे झोपेतून उठला. सिंहाने तो रागावला. नंतर त्याला उंदराला पकडले. नंतर वाघाला कुठं जात होता वाघ, तेव्हा वाघाला पकडले. तेव्हा उंदराने त्याला बघितले. मग वाघाला पकडलेले ते अरे बघितले. वाघ नाहीये बाळा, सिंह आहे तो. हा सिंहाला पकडलेले बघितले. मग उंदराने आपल्या मित्रांना बोलून ती जाळी होती ती तोडून काढली, कुरतडून काढली. बरं, छान सांगितली गोष्ट. आता ही मराठीत स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, बरोबर. आता आपण ती इंग्रजीत बघूया. लिसन केअरफुली. बघा आता इथे ना मराठीत गोष्ट सगळ्यांना छान माहितीये, त्याने छान सांगितली. पण आता इंग्रजीमध्ये आपण बघूया. हे पहिलं चित्र बघा. सिंह झोपलाय छान झाडाखाली आणि त्याच्या डोक्यावरून पूर्ण शरीरावरून एक उंदीर, छोटासा उंदीर काय करतोय, खेळतोय. मी वाचू का? सगळ्यांनी ऐकायचंय. लिसन केअरफुली. मग तुम्हाला पण माझ्या मागून नंतर काय करायचंय, बोलायचंय. Once a lion was sleeping under a tree. Once a lion was sleeping under a tree. A mouse saw him. A mouse saw him. He ran up the lion's tail. He ran up the lion's tail and climbed on his back. He jumped all over his body. He jumped all over his body. He started sliding down the lion's face again and again. He started sliding down the lion's face again and again. म्हणजे इथे काय सांगितलंय बघा. एकदा हा सिंह झाडाखाली झोपला होता आणि हा उंदीर, त्या उंदराने त्याला बघितलं. ही रॅन अप द लायन्स टेल. त्याने काय केलं, तो सिंहाच्या शेपटावरून चढला अँड क्लाइम्ड ऑन हिज बॅक. शेपटावरून तो बॅक कशा पाठीवरती चढला. ही जम्प्ड ऑल ओव्हर हिज बॉडी. तो त्याच्या पूर्ण बॉडीवरून, शरीरावरून उड्या मारू लागला. ही स्टार्टेड स्लाइडिंग डाऊन द लायन्स फेस अगेन अँड अगेन. आणि त्याने त्याच्या चेहऱ्याला काय केलं, घसरगुंडी केली. तो सारखा असा खाली वर असा घसरू लागला. पुढे काय झालं. द लायन गॉट अप. द लायन गॉट अप. He got very angry. He got very angry. He caught a little mouse in its paw. He caught the little mouse in its paw. He said angrily, "You naughty mouse, how dare you disturb me? You naughty mouse, how dare you disturb me? Now see how I punish you. I will eat you. Now see how I punish you. I will eat you." म्हणजे त्यावेळेला लायन काय झाला, जागा झाला आणि तो रागाने उठला आणि त्याने त्या लिटिल माऊसला काय केलं, असं पॉ म्हणजे काय, त्याच्या पंजामध्ये त्याने पकडलं आणि तो रागाने म्हणाला, "यू नॉटी माऊस, एक खट्याळ उंदरा, हाऊ डेअर यू डिस्टर्ब मी. तुझं धाडस कसं झालं मला डिस्टर्ब करण्याचं. नाव सी, बघ आता,
हाऊ आय पनिश यू, मी आता तुला काय शिक्षा करतो. आय विल ईट यू, मी तुला खाऊनच टाकतो. द माऊस वॉज अफ्रेड, उंदीर घाबरला. ही स्टार्टेड ट्रेमलिंग, तो थरथरू लागला. ही प्लेडेड, तो विनवण्या केल्या त्याने करू लागला. ओ लायन, द किंग ऑफ जंगल, आय एम रिअली सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज लेट मी गो, I will help you someday. The mouse was afraid. He started trembling. He pleaded, "Oh, lion, the king of jungle, I am really sorry. Please forgive me. Please let me go. I will help you someday." म्हणजे उंदीर घाबरला आणि तो थरथरू लागला. त्याने विनवण्या केल्या की हे जंगलाच्या राजा सिंहा, आय एम रिअली सॉरी, मला खरोखर तू माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी, मला सोडून दे, प्लीज लेट मी गो, मला जाऊ दे, आय विल हेल्प यू समडे, मी कधीतरी पुढे तुला मदत करेन. आता इथे काय असेल बरं? सिंह जाळ्यात अडकलेला आहे. द लायन लाफ्ड अँड सेड, लायन हसू लागला मोठ्याने आणि म्हणाला, ओ रिअली, यू लिटल माउस, हाऊ कॅन यू हेल्प मी, दॅट्स सो फनी, एनिवे गो, गेट अवे फ्रॉम हिअर. देन ही सेट द माउस फ्री. म्हणजे सिंह मोठ्याने हसला आणि म्हणाला, हो खरंच का लहान उंदरा, तू मला मदत करणार, काय मज्जा आहे. एनिवे गो, जा, गेट अवे फ्रॉम हिअर, तू इथून निघून जा. देन ही सेट द माउस फ्री, आणि तो उंदीर तिथून गेला. थँक यू फ्रेंड, थँक यू सो मच, सेट द माउस अँड रॅन अवे क्विकली. आणि थँक्यू फ्रेंड, थँक्यू मित्रा, खूप खूप तुझे धन्यवाद. आणि तो तिथून काय केला, पटकन निघून गेला. अ फ्यू डेज लेटर, काही दिवसाने, द लायन वॉज कॉट इन हंटर्स नेट. म्हणजे सिंह कुठे अडकला, शिकाऱ्याच्या जाळ्यात. ही वॉज roaring loudly. The mouse heard it and ran to the lion. He saw the lion caught in the net. A few days later, the lion was caught in hunter's net. He was roaring loudly. तो मोठ्याने ओरडू लागला. The mouse heard it. त्याने, उंदराने त्याचा आवाज ऐकला. And ran to the lion. आणि तो सिंहाकडे धावत आला. He saw the lion caught in the net. तो सिंह कुठे अडकला होता, जाळ्यात अडकला होता. He called his friends. त्याने त्याच्या मित्रांना बोलवलं. All the mice came together and nibbled the big net with their sharp teeth. He called his friends. त्याने त्यांच्या मित्राला बोलावलं. उंदराने त्याच्या मित्राला बोलावलं. All the mice came together. माईस म्हणजे अनेक उंदर सगळे एकत्र आले. And nibbled the big net with their sharp teeth. आणि त्यांच्या शार्प टोकदार दातांनी ही एवढी मोठी नेट कुरतडून काढली. निबल्ड, कुरतडणे. They set the lion free. आणि त्यांनी त्या सिंहाला सोडवलं. द लायन सेड, थँक यू डिअर लिटल माउस, यू सेव्ड माय लाईफ. थँक यू माझ्या लहान उंदरा, तू माझं जीवन काय केलं, मला वाचवलं. अशी ही गोष्ट आपण इंग्रजीमध्ये आता वाचली. म्हणजे मराठीत तर तुम्हाला माहितच आहे, पण ते इंग्रजीमध्ये मग कसं वाचन करतात, तर त्याच्यासाठी आपल्याला ना त्याच्यामध्ये बरेच शब्द आपल्याला काही थोडे कठीण आलेले आहेत. तर त्या शब्दांचं आपण ते सतत पाहिले आणि त्याचं वाचन केलं तर आपल्याला ती गोष्ट, एवढी मोठी गोष्ट
सहज वाचता येणार आहे. मग बघा, लुक अँड स्पीक. कोण वाचेल बरं हे शब्द? आता हे गोष्टीतले शब्द आहेत. आरोही. हा, देवेंद्रचा पण हात. एक सेकंड. हा, आरोही, आरोही वाच. बाई टीचर शब्द हा, लायन. व्हेरी लुक गुड. अँड स्पीक. लायन. माउस. लायन. माउस. लिटिल. प्लीज. लिटल. बघा, लायन, माऊस, लिटल आणि प्लीज. हा शब्द कसा आहे? प्लीज. आपण काहीतरी म्हणजे कृपया हे करतो की नाही, मग शब्दातून त्याचा आपल्याला काय करायला, जो अर्थ आहे तो सुद्धा आपल्याला कळला पाहिजे. प्लीज. ठीक आहे. येस टीचर. देवेंद्र. देवेंद्रचा हात खूप वेळावर होता. देवेंद्र वाच. सो. ही सेकंड लाईन वाच. ही वय. हा? SORRY. सोय. शब्द वाच, शब्द वाच, शब्द वाच. सॉरी. 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 THANK. Tick. VERY. Wear. Very. AWAY. Wait. हा शब्द कोणता आहे? हा सॉरी, थँक्यू, Thank you. व्हेरी, Very. व्हेरी, Very. अवे. Very. व्हेरी गुड. पारस. पारस. पारस वाचतो. सोहम. योगेश. योगेश. हा शब्द वाच. स्लीपिंग. बरं, लक्षपूर्वक ऐका. स्लीपिंग अंडर सॉ बॉडी. टेल. back, jump, climbed, sliding, face, angry, punish, naughty, dare, disturb, pop, trembling, trembling, pleaded, free, forgive, help, funny, laughed, quickly, hunters, hunters, roaring, heard, caught, net, nibbled, sharp, teeth, saved. सगळ्यांना शब्द कळले असतील ना? कळले? कळले का सगळ्यांना शब्द? ही स्टोरी कळली? सिमरन सांग. सिमरन. हो टीचर. व्हेरी गुड. आवडल्या आजच्या ऍक्टिव्हिटी? आवडल्या सगळ्यांना? हो. व्हेरी गुड. तर आजचा होमवर्क बघा काय आहे. लिसन अँड ऍक्ट. ऐकायचंय आणि त्याप्रमाणे
कृती करायची आहे. टेल एनी 3 थिंग्स यू वॉन्ट टू. तुम्हाला हव्या त्या 3 गोष्टी करायच्या आहेत. लिसन टू दिस स्टोरी केअरफुली. ही स्टोरी आहे, लक्षपूर्वक ऐकायची आहे. रीड द गिवन वर्ड्स अँड सेंटेन्सेस. आणि जे वर्ड्स ह्यामध्ये दिलेले आहेत, जेवढे शब्द आणि वाक्य, ते सगळे काय करायचे, वाचायचे आहेत. मुलांनो, आजच्या ऍक्टिव्हिटीमध्ये बरेच आपण शब्द, गाणं, गोष्ट, वाक्य शिकलोय. तर तुम्हाला हा जर पाठ आवडला असेल तर BMC EDU मराठी थर्ड ह्या चॅनलला जायचं आणि लाईक, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. ठीक आहे. थँक्यू.